त्यांनी काहीच केलं नाही. तर मग वर्ष 14 तारखेला जेल भरो आंदोलन शेतकऱ्यांनी त्यांच्यासह कुटुंबियासह आणि गुजरात शहरासह त्या ठिकाणी जावं असा एक कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पवारांनी मराठवाड्यातल्या बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांचा दौरा केला. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रसंगी जेल भरोई करू असंही ते म्हणतायत. पवार साहेब, हे सगळं खरंय, पण तुमच्या सरकारच्या धोरणामुळेच बळीराजावर ही वेळ आल्याचा मुद्दा त्यांनी सोयीस्करपणे टाळलाय. कृषी मंत्री असतानाही ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले होते. राज्यातलं तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकारही फार काही करू शकलं नव्हतं. जलसंपदा विभागही राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. तरी देखील मराठवाड्यातले 12,000 कोटींचे सिंचन प्रकल्प अर्धवट राहिले. अशी सगळी परिस्थिती असतानाही पवार साहेब 35 वर्षांनंतर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांची भाजप आमदारांनी आता खिल्ली उडवली आहे. मराठवाड्यामधले सगळे पैसे आणि मराठवाड्याचं पाणी हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वळवून मुद्दाम मराठवाड्यावर ही शोकांतिका कायमची आहे. हरकत नाही, आता लक्ष घातलंय माननीय पवार साहेबांनी, कारण की त्यांच्या अनुयायाकडनं ते शक्य झालं नाही हे सगळं इक्विलिब्रियम सगळ्यांना समान हे देण्याचं. तर त्यांना विश्वास असेल की आमची सत्ता आहे, आता हे आम्ही करू शकू, म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही तर करतोच आणि करूनच दाखवणार आहेत. चांगली गोष्ट आहे, एक राज्याच्या हिशोबाने चांगली गोष्ट आहे की इतके मोठे नेते आता मराठवाड्यामध्ये लक्ष घालतायत. प्रयत्न केला तर पवार साहेब मराठवाड्याचा काही अंशी प्रश्न सोडवू शकला असता. नगर आणि वरच्या धरणात सध्या 58% पाणीसाठा आहे. ते सोडण्यासाठी जरी पवार साहेबांनी वजन वापरलं तरी मोठी मदत होऊ शकते. पण फक्त राजकारणात रंगणारे पवार साहेब मराठवाड्यासाठी इतकं करतील का? विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.